भाग्याने मिळलेल्या जीवन नक्कीच सुखाची किनार मिळावी असं प्रत्येकाला वाटावं. माझ्याही मनात तेच विचार घेऊन आज सगळे जगतील. मोठा गेले तर अपमानित जीवन जगण्याची वेळ होती. अहो आजचे अभ्यासाच्या द्वारे आणला तर त्याच्या समोर त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला दान देण्यासाठी जर पुढे गेले तर तोही अधिकार नाही हो मला. एवढंच कशाला पण दरबारातून कामकाज आटोपल्यानंतर स्वारीचं जेव्हा आगमन होतं तेव्हा नवऱ्यासमोर पाहण्याचं सुद्धा धाडस नाही मला. माझ्यासारख्या अभागिनी स्त्रीच्या जीवनात अशी वेळ काय आली? परमेश्वर असं जर दुःख द्यायचंच होतं तर मला स्त्री म्हणून जन्माला का घातलं? मला हवं असलेलं सुख जर द्यायला समजलं तर मी मुळाजवळ अशानं पाहायचं. सांगा देवा, आज सगळे भक्ती करून अशाने तुमच्याजवळ पाहिलं. कधीतरी माझ्या जीवनाला निपुणपणाचा कलंक होऊन देखील नाही हो. अहोरात्र फक्त निराशा पुराशी बाळगून जगणारी एक अभागिनी तेव्हा असं जगणं असं चिढा जगण्यापेक्षा जीवन संपवाने केला वाटतं. कशासाठी मी जगते, कुणासाठी जगते? पण जेव्हा आत्महत्येचे विचार माझ्या मनात येतात ना तेव्हा माझ्या नवऱ्याची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर येते. माझे जीवन येते माझ्या नवऱ्यासाठी असं जेव्हा मनाला शिवणाचा विचार तेव्हा आत्महत्येसाठी चालणारे पाय जिंकण्याचे थांबतात. जेव्हा जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा उमटलेल्या पावलाच्या घशात मी काय पाहते? आणखी काय पाहते? एक अभागिनी स्त्री उमटलेल्या पावलाच्या घशात कुणाजवळ पाहून मला तर समाधान प्राप्त